चंद्रपुर वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड वेकोली के अंतर्गत मिट्टी खुदाई के ठेके में कार्यरत स्थानीय मजदूरों ने अपने साथ हो रहे अन्याय के खिलाफ आवाज उठाते हुए चंद्रपुर जिलाधिकारी कार्यालय से नागपुर स्थित वेकोली सीजीएम कार्यालय तक पदयात्रा शुरू की है। यह पदयात्रा आज शाम 6 बजे शुरू हुई और रोशन हरबड़े के नेतृत्व में यह यात्रा आगे बढ़ रही है। रोशन हरबड़े ने बताया कि वेकोली के अंतर्गत मिट्टी खुदाई का काम पिछले कई वर्षों से ठेका पद्धति से दिया जा रहा है, लेकिन इन ठेकेदार कंपनियों द्वारा स्थानीय मजदूरों को दरकिनार कर अन्य राज्यों के मजदूरों से कम मजदूरी में अधिक काम करवाया जा रहा है, जो पूरी तरह अन्यायपूर्ण है। हरबड़े ने कहा कि इस पदयात्रा का मुख्य उद्देश्य वेकोली प्रशासन का ध्यान स्थानीय मजदूरों की समस्याओं की ओर आकर्षित करना है। आज ही पदयात्रा काढत आहे, कशा संदर्भात पदयात्रा? आम्ही सर्व शेतीवर आधारित मजूर आहे, शेतीवर आधारित काम करणारे लोक आहोत। परंतु वेकोलीने शेती अधिग्रहण करून शेती तर संपवत आली आहे। मग आम्ही जगायचं कसं? तर आम्ही वेकोली अंतर्गत कंत्राटी कामगार काम करून आमचा उदरनिर्वाह करतो। आणि आता येत्या या काळामध्ये कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य नाही आहे, परप्रांतीय लोकांची भरणा करत आहे आणि स्थानिकांना डावलत आहे। हे कुठं नाही कुठंतरी स्थानिकांवर अन्याय आहे। हा अन्याय थांबला पाहिजे। ह्यासाठी आम्ही नागपूर वेकोली अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयापर्यंत आम्ही पदयात्रा करीत आहोत। आम्ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर इथून आम्ही आता निघत आहोत। अशा तर अनेक कंपन्या आहेत, जसं आता नवीन आलेली ज्याला 7-8 वर्षाचं काम मिळालं आहे गौरी येथे बुद्धा कंपनी आहे। त्यानंतर निलजईमध्ये आता GRN कंपनी वनी क्षेत्रामध्ये आलेली आहे। आणि याच्या पूर्वी देखील अनेक कंपन्या आहेत, जसे अवतार सिंग होती, पहिलं घेत नव्हते परंतु तिथं पण थोडे घेतले आहे। महालक्ष्मी कंपनी आहे, चड्डा कंपनी आहे, अशा अनेक कंपन्या आहेत। हर्षा झाली, कावेरी झालं, ह्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य नाही। मग घेतलं तर मग परप्रांतीय लोकांना आणायचं, त्यांना कमी पैशामध्ये त्यांच्या नियमाचे कामगार कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करायचं, त्यांना कमी पैशामध्ये काम करून घ्यायचं, असं सगळा प्रकार चालू आहे। हा प्रकार थांबला पाहिजे, यासाठी आम्ही ही पदयात्रा करीत आहोत।